मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. एकीकडे देवेंद्र फडणवीस या नगरपालिका महानगरपालिका आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं सांगत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार मावा आघाडीचं जे स्फोटक मिश्रण आहे ते पुरोगामी विचारांचा तंबाखू टाकू टाकू त्याला अजून स्फोटक बनवण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जयंत पाटलांनी असं भाषण केलं की ही लढाई म्हणजे इंडिया आघाडी किंवा मावा आघाडी विरुद्ध NDA किंवा भाजप ही लढाई नथुराम विरुद्ध तुकाराम आहे. म्हणजे थोडक्यात काय की भाजप ही नथुरामची रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि हे ऐकून शरद पवार खुदकन हसले. म्हणजे ज्याला काय म्हणतात की संमती देत खुदकन हसले. त्यातही अजून त्यांनी एक नवीन कमाल अशी केली की 2 दिवसापूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं की महाविकास आघाडीची येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुका ध्यानात ठेवत महाविकास आघाडीची एक बैठक आम्ही लवकरच घेऊ. पण खरी रंगत तेव्हा आली मित्रांनो, जेव्हा त्यांनी असं म्हटलं की मुंबई BMCच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा देण्यावरती आम्ही विचार करू. म्हणजे मला खरंच शरद पवारांचं इतकं कौतुक वाटतं मित्रांनो. काय मुरब्बी राजकारणी आहेत ते. या वयात या अवस्थेत आज त्यांचा पुतण्या त्यांना सोडून गेला असताना, त्यांचा पक्ष त्यांच्या हातात नसताना किंवा थोडाफार पक्ष त्यांच्या हातात उरला असतानासुद्धा ते अतिशय बारीक आणि तुफान राजकारण करतात. मोदी त्यांना आपला गुरु मानतात, ते काही उगाच नाही. आता बघा, या एका वाक्यात त्यांनी किती पक्षी मारले तर तुम्हीच मोजा. तर सगळ्यात पहिले त्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला की तुम्ही महाविकास आघाडीतच राहायचं, कुठे जायचं नाही तर तुम्हाला बघून घेऊ. आणि उद्धव ठाकरेंना माहीत आहे की शरद पवार त्यांचा खेळ BMCमध्ये खराब करू शकतात. दुसरा इशारा काँग्रेसला की महाराष्ट्रात इंडिया आघाडी मीच चालवतो, मीच इथला बाप आहे, माझ्याशीच बोलायचं, तुम्ही पुढे जायचं नाही. तिसरा इशारा राज ठाकरेंना की तुमची गोड गोड मराठी जी युती आहे ती मी होऊ देणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. हा तिसरा पैलू मित्रांनो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. कारण शरद पवारांना हे माहीत आहे की जर का या 2 भावांची युती झाली तर नवीन त्यांना डोकेदुखी महाराष्ट्रात तयार होईल. एक नवीन ताकद महाराष्ट्रात उभी राहील. आणि जर का या दोघांना ठीकठाक जरी यश मिळालं, समजा BMC नाही जिंकले पण ठीकठाक जरी या BMCच्या निवडणुकांमध्ये या दोघं भावांना उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना यश मिळालं तर उद्धव ठाकरे आपली गेलेली ताकद परत मिळवतील आणि मग परत शड्डू मारून शरद पवारांसमोर उभे राहतील, जे त्यांना नको आहे ना. म्हणून शरद पवारनी सरळ हे व्यक्त करून टाकलं की तुम्हाला नवीन जागा जास्तीत जास्त जागा देण्याचा विचार करण्यात येईल. त्यामुळे ना उद्धव ठाकरे ना आता भावाकडे जाऊ शकतात ना अजून कुठे जाऊ शकतात, त्यांना शरद पवारांबरोबर राहणे भाग आहे. नमस्कार, जय